तर नमस्कार मंडळी, सर्वांना शुभ संध्याकाळ। तर मित्रांनो, आज आलो आहे मी वैभववाडीमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं एक भन्नाट रिसॉर्ट दाखवणार आहे। ते म्हणजे निसर्गाच्या कुशीत असणारं हे वृंदावन रिसॉर्ट आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या रिसॉर्टची सर्व माहिती सांगणार आहे की कशा प्रकारे या ठिकाणी कोणकोणत्या सुविधा आहेत आणि किती फीज आहे आणि कोणकोणती मजा मस्ती करता येते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू शकता। वैभववाडी तालुक्यामध्ये नारकडवाडी कोकिसरे या ठिकाणी हे रिसॉर्ट आहे। गेटमधून एंट्री केल्यावरच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं ते वृंदावन मंगल कार्यालय। या ठिकाणी तुम्ही लग्न समारंभासाठी किंवा अदर काही फंक्शन असेल तर या ठिकाणी सुंदर असं तुमचं फंक्शन सेलिब्रेट करू शकता। सुंदर असं या ठिकाणी सजावट पण आहे, त्याचबरोबरती खूप सुंदर असा निसर्ग, या ठिकाणी पण मोकळी जागा आहे। त्यानंतर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण या ठिकाणी जागा आहे आणि सुंदर असा गेट या ठिकाणी पाहायला भेटतोय। तर एक नंबर ऑसम व्ह्यू, या ठिकाणी सूर्यदेवांचं आगमन पण आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सुंदर अशी झाडं लावलेली आहेत आणि खूप सुंदर असा निसर्ग बनवलेला आहे। या ठिकाणी पण ऑफिस आहे त्यांचं, त्या ठिकाणी तुम्ही येऊन तिकीट काढू शकता की एंट्री फीज वगैरे या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे। या ठिकाणी पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन सर्व माहिती बघू शकता। तर आपण सगळ्यात आधी तुम्हाला या ठिकाणी बघा ऑनलाईन पेमेंट वगैरे सर्व गोष्टी, तुम्ही कॅश पेमेंट, ऑनलाईन पेमेंट सर्व गोष्टी या ठिकाणी करू शकता। या साईडला मी व्ह्यू दाखवतो तुम्हाला। यासाठी सुंदर असं या ठिकाणी बनवलेलं आहे ते आय लव वृंदावन रिसॉर्ट। त्याचबरोबर ते या ठिकाणी बघा फोटोशूट करायचं असेल तर या ठिकाणी पण खूप साऱ्या अशा जागा बनवलेल्या आहेत फोटोशूटसाठी। आणि समोरच आहे ते वृंदावन निवास व न्याहारी, या ठिकाणी नाश्त्याची वगैरे सर्व सोय या ठिकाणी आपल्याला मिळते। त्याचबरोबर ते आता तुम्हाला लाईट तर आलेले, आता तुम्हाला दाखवतो रिसॉर्ट। या ठिकाणी बघा खूप सुंदर असा या ठिकाणी रिसॉर्ट आपल्याला कोकणामध्ये पाहायला भेटतं। या ठिकाणी वॉटरफॉल आहे, आताच लाईट आली आहे, थोड्या वेळात चालू करतील, ते पण मजा मस्ती दाखवतो। खूप सुंदर असं क्लीननेस असा या ठिकाणी आपल्याला हा रिसॉर्ट बघायला भेटतो। या ठिकाणी सर्व वॉशरूम, बाथरूम, वरती रूम पण राहण्यासाठी आहेत। या ठिकाणी काही स्लाईड पण पाहायला भेटतात। खूप अशी गर्दी पण आहे या ठिकाणी बघा, सर्व मंडळी आहेत या ठिकाणी हे बघा। आणि या ठिकाणी बेस्ट, त्याचबरोबर ती या ठिकाणी काही रूम्स आहेत बघायला भेटतात आपल्याला। मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण जागा आहे आणि हे सुंदर असं या ठिकाणी स्टे करू शकता। जर तुम्हाला कधी या ठिकाणी यायचं झालं आणि स्टे करायचं झालं याची पण या ठिकाणी सोयीसुविधा आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी हे आहे थर्ड स्विमिंग पूल। अशी खूप सारी या ठिकाणी मोठमोठी स्विमिंग पूल आपल्याला बांधलेली दिसत आहेत आणि खूप या ठिकाणी मजा मस्ती पण करता येते। आणि या ठिकाणी आहे म्युझिक सिस्टम। या ठिकाणी आपले या रिसॉर्टचे मालिक आहेत, ते आपल्याला सर्व रिसॉर्ट दाखवतील कशा प्रकारे कुठे कुठे काय काय। हे कॉन्फरन्स हॉल आहे, एसी कॉन्फरन्स हॉल। या ठिकाणी कॉन्फरन्स हॉल एसी आहे फुल। आणि या ठिकाणी वर रूम्स आहेत का? होय, 8 रूम आहेत आपल्याकडे। मला रूमचं जो थोडंसं स्ट्रक्चर दाखवता। रूम बुकिंग आहे सर्व, चालेल काय हरकत नाही। तर मला पाठवतो। हां, तर मंडळी या ठिकाणी बघू शकता खूप असं निसर्गाच्या सान्निध्यात या ठिकाणी तुम्हाला रूम्स पण भेटतील। तर दादा अजून आपल्याला वॉटरफॉल्स पण दाखवतील आणि काही हॉटेलची माहिती पण सांगतील, ती पण मी तुम्हाला सांगतो। फॉल या ठिकाणी बांधला आहे आणि खूप मजा मस्ती या ठिकाणी करू शकता। जर कुठे वॉटरफॉलमध्ये मे महिन्यात जर तुम्हाला नाही जायला भेटलं तर या ठिकाणी ही मजा मस्ती तुम्ही नक्कीच करू शकता। खूप सुंदर असं या ठिकाणी रिसॉर्ट आपल्याला पाहायला भेटतं आहे। खूप मजा मस्ती, एकदम भारी असा वॉटरफॉल बांधलेला आहे बघा, खूप मस्त आहे। चला अजून या ठिकाणी हॉटेल्स वगैरे आहेत, त्या पण मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो। मी आपल्या मारुडी हे बघा, हे लहान मुलांसाठी खूप सुंदर अशी जागा केली आहे, सुंदर असं स्विमिंग पूल बांधलं आहे या ठिकाणी। तर चला मंडळी अजून पण आपण या रिसॉर्टची इन्फॉर्मेशन घेऊया। खूप मस्त असं रिसॉर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलं आहे। हे आपले या रिसॉर्टचे ओनर आहेत, खूप सुंदर असं त्यांची ही संकल्पना आहे। या ठिकाणी आपल्याला पाहायला वृंदावन रिसॉर्ट म्हणजेच वृंदावन निवास व न्याहारी। या ठिकाणी आपल्याला त्यांचं हॉटेल आहे ते दाखवतील। आपण हॉटेल बघूया कशा प्रकारे हॉटेल्स वगैरे या ठिकाणी सोयीसुविधा आहे। या ठिकाणी रिसेप्शन आहे, बघू शकता खूप सुंदर असं क्लीननेस या ठिकाणी खूप आहे, खरंच खूप मला आवडलं।
बरोबर या ठिकाणी रिसेप्शन आहे. या ठिकाणी सर्व हॉटेल्स वगैरे सर्व चालतात ना. आणि या ठिकाणी डायनिंगची व्यवस्था आहे, तशी बाहेर तिथे डेकोर तिथं व्यवस्था आहे. आणि या ठिकाणी जे जेवण आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळून जातात. कोकण स्पेशल. ठीक आहे चालेल. आता थोडंसं बाहेरचं मला खूप सुंदर अशी संकल्पना आहे. या ठिकाणी नेचरची खूप काळजी घेतली आहे. म्हणजे नेचर एकदम सुंदर बनवलं आहे. एकदम नॅचरल तुम्हाला निसर्गाच्या कुशीत असणारं असं हे रिसॉर्ट तुम्हाला पाहायला भेटेल. आणि या ठिकाणी डायनिंग या ठिकाणी तुम्ही सर्व जेवण वगैरे घेऊन तुम्ही या ठिकाणी ऑर्डर करून या ठिकाणी व्हेज नॉनव्हेज सर्व सोयीसुविधा आहेत. आणि या ठिकाणी निसर्गाच्या कुशीत आणि सर्व निसर्गाचा आस्वाद घेत या ठिकाणी तुम्ही लंच डिनर सर्व गोष्टी नाश्ता वगैरे करू शकता. कराओके रंगमंच आहेत. येणारे पर्यटक त्यांची आपली सगळी सुविधा करून दिली जाते. ओके ओके. हां म्हणजे त्या ठिकाणी आवड आहे गाणी म्हणायची त्यांना सुद्धा गाणी म्हणण्यासाठी आपण तिथं चान्स दिला जातो. आणि याचा रिसॉर्टचा जो टायमिंग असतो तो किती वेळ असतो? सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. 9 ते. आणि स्टार्टिंग प्राईस कितीपासून आहे म्हणजे किती? 50 रुपये एंट्री फी आहे. ओके. आणि स्विमिंगचे 150 रुपये चार्जेस. ओके. एकत्र 200 रुपये. आणि या ठिकाणी जो तुमचा हॉल आहे त्याच्याबद्दल काय माहिती सांगू शकता? आपलं ते वरती वेडिंग हॉल आहे लग्नाचा. बरोबर. आता नुकता चालू केला आहे. 2 वर्ष झाले. म्हणजे त्या ठिकाणी लग्न वगैरे समारंभासाठी तुम्ही बुकिंग करून घेता. चालेल दादा, धन्यवाद अशी माहिती दिल्याबद्दल. हे खूप असं सुंदर असं हे रिसॉर्ट आहे. यामध्ये निसर्गरम्य असं खरंच या अगोदर मी कधी असं रिसॉर्ट बघितलं नव्हतं. आणि सोबत आहेत या रिसॉर्टचे म्हणजे वृंदावन रिसॉर्टचे ओनर. त्यांचं नाव विचारू. दादा नाव कसं तुमचं? गंगाधर शंकर केळकर. ओके. आणि त्याचबरोबर हे रिसॉर्ट या रिसॉर्टबद्दल थोडीशी माहिती सांगा आम्हाला. असं मी व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक आहे. वैभववाडीमध्ये पर्यटनासाठी असं काही नाही आहे. बरोबर. मार्केटपासून म्हणजे लोकांना विरंगुळासाठी जवळपास त्यातून ही संकल्पना सुचलेली आहे. बरोबर. म्हणजे वैभववाडीचं पब्लिक आलं तर कुठं जावं. आपली वॉटरफॉल आहे पण आपली वॉटरफॉल खाली आंघोळ करता येत नाही. बरोबर आहे. आपल्या वृंदावन रिसॉर्टला वॉटरफॉल आहे आणि 2 स्विमिंग पूल आहेत मोठ्यांसाठी. 2 छोटे स्विमिंग पूल आहेत. आणि त्याबरोबर आपल्याला हे डान्स आहे, रेन डान्स पण आहे. आणि त्याचबरोबर हे रिसॉर्ट म्हणजे या ठिकाणी येण्यासाठी कसं कुठून यावं लागतं? कुठून जवळ आहे? कोंड्यातून जवळ आहे, वैभववाडीतून जवळ आहे? फोंडा तऱ्यामार्गून दोन्हीकडून जवळ आहे. साधारण किती किलोमीटर अंतरावरती असेल? तऱ्यातून 14 किलोमीटर आहे, फोंड्यातून 14 किलोमीटर आहे. आणि या ठिकाणी जे खाण्याची वगैरे सोय आहे त्याच्याबद्दल काही माहिती सांगू शकता? आपलं इथे आज मागे बघताय आपल्या इथेच आहे वृंदावन हॉटेल म्हणून. ओके. या ठिकाणी एवढं कोकणी जेवण. हां, कोकणी जेवण, मालवणी जेवण आहे. ड्रिंकसाठी या ठिकाणी परमिशन नाही आहे. हे खरंच खूप चांगलं आहे. आणि दादांचं मी पर्सनली सांगेन खरंच खूप सुंदर रिसॉर्ट आहे. खरंच मला खूप आवडलं. आणि एवढं रिसॉर्ट मी अजून आयुष्यात कधी बघितलं नव्हतं. आणि खूप मस्त अशी आमच्या सर्व मित्रमंडळांनी सर्व मजा मस्ती केली. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. दादांचा नंबर त्याचबरोबर जे कार्ड असतं त्याच्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल आणि व्हिडिओच्या एंडिंगला पण देईल. दादा धन्यवाद, तुम्ही अशी सर्व माहिती